नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मी तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या भाऊजींच्या घरी आलेली आहे। अर्थातच भाऊजी नेहमीच सगळ्या वहिनींच्या घरी जात असतात। यावेळेस मला योग आलेला आहे की मी भाऊजींच्या घरी त्यांच्या गणपतीचं दर्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तुमच्या दोघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत। थँक्यू, धन्यवाद। आत्ताच म्हणाल्याप्रमाणे की भाऊजी सगळ्यांच्या घरी जातात, आज मी भाऊजींच्या घरी आलेली आहे आणि छान असा बाप्पा आहे। काय सांगाल बाप्पाची खासियत ह्या वर्षीची? कारण खूप सारे वर्ष तुमच्या घरी गणपती बसतोय, ह्या वर्षीचं काय वैशिष्ट्य आहे बाप्पाचं? बाप्पाचं वैशिष्ट्य मी म्हणायचं तर बाप्पा दरवर्षीप्रमाणे येतो, तो अत्यंत आनंदात येतो आणि बाप्पा यावा यासाठी आपण वर्षभर प्रार्थना करत असतो, त्याची वाट बघत असतो। आणि मग गेल्या वर्षी जसं आपण म्हटलं होतं की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, तर बाप्पा लवकर लवकर आलेले आहेत आणि लवकर लवकर येऊन सगळ्यांचं सगळं चांगलं करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी बाप्पा आलेले। हा गणपती बाप्पा जो आहे आमचा बांदेकरांचा गणपती बाप्पा आहे। सो आदेशचे चुलत भाऊ आहेत महेश बांदेकर, त्यांच्या घरी मुलुंडला हा बाप्पा बसतो। सो त्यामुळे सर्वात जास्ती जो होस्ट असतो त्याची सर्वात जास्ती जबाबदारी असते। त्यामुळे महेश भाऊजींची खूप जास्ती आणि स्वातीची, अवधूतबाई, प्रभावनी यांची खूप गडबड असते। त्या मनाने आम्ही जरा सूर्य चंद्र असं पूर्णाचे वगैरे करण्यातच आमचा जरा सूर्य चंद्र हो येस, ही आमची एकदम खासियत आहे। तर आजच्या दिवशी बाप्पाला नैवेद्य हा 9 भाज्यांचा दाखवला जातो आणि पूर्णाचे मोदक करतो आम्ही। आणि असं परंपरागत चालत आलेलं आहे की आदेशची आई आहे ती नेहमी ते सूर्य चंद्र आणि ते कान, उंदराचे कान वगैरे असे ते पूर्णाचे आणि असे करायच्या। तर ती परंपरा आम्ही अजून सुरू ठेवली, त्यामुळे ते सूर्य चंद्राची वगैरे जबाबदारी आमची असते। आमच्याकडे सगळ्यांच्या सगळ्या आरत्या पाठ आहेत आणि त्यामुळे एकदा आरती सुरू झाली की आरती कधी थांबणार हे ठरत नाही, पण साधारणतः त्या उत्साहामध्ये प्रत्येक जण व्यवस्थित शब्दोच्चार करून ती आरती करतं। कारण सगळ्यांची, म्हणजे जसं सुचित्रा म्हणाली की बांदेकर कुटुंबाचा हा गणपती आहे आणि बांदेकर कुटुंबाचा गणपती म्हणजे पूर्वी आमचे आजोबा यशवंत विठ्ठल बांदेकर, भाऊ बांदेकर यांनी हा गणपती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ पासून जवळ असलेल्या वाडोस या छोट्याशा गावात याची सुरुवात झाली आणि तिथून तो गणपती बाप्पा आमच्या संपूर्ण बांदेकर कुटुंबावरती इतका प्रसन्न आहे असं आम्हाला नेहमी वाटत असतं। आणि मग जसे जसे प्रत्येक जण नोकरीसाठी मुंबईच्या दिशेने निघाले तसं 1996 मध्ये बाप्पा सुद्धा आमच्यावर मुंबईतच आला आणि तो आमच्या सोबतच आहे। त्यामुळे एकदम आनंदाचं, उत्साहाचं, जल्लोषाचं असं हे वातावरण असतं। बाप्पा घरात आल्यावर ना ती एक पॉझिटिव्ह एनर्जी देते, तर तुमच्यासाठी ती पॉझिटिव्ह एनर्जी काय आहे? माझ्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे बाप्पा इथे येतो, बाप्पा आशीर्वाद देतो आणि मला वर्षभर परत लोकांना आनंद देण्यासाठी एक नवी ऊर्जा देऊन जातो। आणि म्हणूनच बघितलं तर सातत्याने मी, सुचित्रा मनोरंजनाच्या माध्यमातून आणि सोहमही आता मनोरंजनाची एक वेगळी सेवा वर्षभर करत असतो आणि त्यामुळे बाप्पा एक वेगळी शक्ती देतो, ताकद देतो। सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे अशा पद्धतीची एक वेगळी ताकद देतो आणि दरवर्षी बाप्पा येतो तेव्हा मला त्याला पुढच्या वर्षी काय मी चांगलं वर्षभर केलं हे सांगायची जबाबदारी माझ्यावर असते। त्यामुळे तो आज सांगण्याचा पहिला दिवस आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।